अत्यंत धूर्त डाऊचा माणूस आहे. डाऊ म्हणजे काँग्रेसच्या खूप दिग्गज नेत्यांच्या विरोधात पक्षाची भूमिका मांडली आहे. आपली दाढीचा विरोधात मांडली. त्यांनी जर माझा काटा काढायचं ठरवलं असतं तर कधीच माझे म्हणजे माझ्या समाधीवर पावडं उगवले असते. पण मोठ्या मनाची लोक होती. पण हा माणूस खरंच कमाल आहे. शेर ना गेल्या वेळेस म्हटलं होतं, सांगितलं होतं तुम्हाला की बने है जब से हकीम कुछ लड़ाई बेचने वाले, बने हैं जब से हकीम कुछ लड़ाई बेचने वाले, जनाजे बेचते हैं चारपाई बेचने वाले, बने हैं जब से हकीम कुछ लड़ाई बेचने वाले, जनाजे बेचते हैं चारपाई बेचने वाले। और इस चंदू भैया की अदाकारी पे मत जाना, इस चंदू भैया की अदाकारी पे मत जाना। ये हलवाई है सही मिठाई बेचने वाले। भैया राजकारणात राहिलं नसतं ना तर चेहरापट्टी पण चांगले ऍक्टर झाले. आणि समजा हिरोचं काम नाही मिळालं पण विलनचं तर नक्की भेटला. व्हिडिओ करणार वाडा व्हिडिओ करणार थांबणलं तुला बोलून अरे आम्ही पक्षाचे भले पदाधिकारी छोटे असो, कार्यकर्ते छोटे असो, परंतु माझ्याकडे शब्द हे सामर्थ्य आहे. सत्ता तर काय येते आणि जाते, पद येतात आणि जातात. मला माहिती आहे आज देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि 6 माजी मुख्यमंत्री त्यांच्या आजूबाजूला तोंडावर. काय पद गेल्यानंतर कोण विचारतो तुम्हाला? आणि म्हणून आमच्या शब्दांच्या ताकदीवरती इमानदारी ईश्वराने आम्हाला दिलेली. कारण आम्ही पिछले गेलो नाही कधी. तुम्ही उद्या बोला पिछले त्यांचा बडा पॅकेज था भैया. मी पण 2-3 कोटीचं घर माझं बंगला, 5-50 एकर जमीन माझ्याकडे नाही जास्त तर मी पण 30 लाखाची कार घेऊन फिरतो. आणि 7 कन्या माझ्या घरात, त्यांचे लग्न धामधुमीत करणारे म्हणजे एवढा सक्षम आहे मी. अरे मी जे आलो ना कुठल्या नेत्याचे पाय चाटायला आलो नाही, लांबून चालन करायला आलो नाही. कधीच आयुष्यात 1 रुपयाचं पत्र नाही. ही ना तर गावितकडून ना विजय कुमार गावितांकडून मागितलं. मी आलो फक्त अटल बिहारी वाजपेयींचं कमाल घेऊन. आणि तुम्ही म्हणतात पॅकेज, हो पॅकेज घेतलंय चंदू भैया मी. पण 3 लाख रुपये फॅन करून त्यागासाठी बलिदानाचं पॅकेज घेतलंय. श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्याकडून मी प्रामाणिकतेचं इमानदारीचं पॅकेज घेतलंय. आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे 56 इंच सीना आणि तुमच्यासारख्या विरोधकांच्या छातड्यावर ताठ मानेने उभं राहायचं हे पॅकेज मी घेतलेलं. अरे राजकारणात टीका टिप्पणी चालू असते पण कुणाच्या परिस्थितीवर
एखाद्या महिलेच्या त्या अत्यंत घाणेरडा शब्द तुझ्या तोंडात आले तरी मी ती केली ऐकले. आणि खरं हिनाताई, तुम्ही जे म्हणालात ना, हा केवळ हिनाताईचा अपमान नाहीये, हा तमाम नंदुरबारकर महिलांचा अपमान आहे, सगळ्या मुलींचा अपमान. आणि एक वाक्य जर चुकलं ना, निवडणुकीचा खेळ बिघडून जातो, लक्षात ठेवा. अनिल गोटेंकडून फक्त धुळ्याच्या निवडणुकीत एवढंच बोललं गेलं होतं की दंगलीला कारणीभूत फक्त मुसलमान नाही, हिंदू पण आहे. अरे 40 मिनिटात शीट करून टाकलं त्या माणसाला. आज काय बाहेर काय, बरं ठीक आहे ना, पक्ष बदलला, पण ओरिजिनल डीएनए तर तोच आहे. जेव्हा अरे मला पक्षाने काहीच दिलं नाही, सन्मानाचं पद दिलं नाही, सत्तेचं तर जाऊ द्या, तरी सुद्धा 30 वर्षात मला कधी पक्ष बदलायची मनामध्ये चुकूनही इच्छा झाली नाही. पॅकेजवर जाणाऱ्या माणसाला तर तुला तर भरभरून दिलं होतं देवाने, मग तुम्ही का पक्ष बदलला? काँग्रेसच्या वाईट काळात काँग्रेस मजबूत करण्याची जबाबदारी तुमची होती भैया. पण आता भैयाला माहित आहे, जोपर्यंत युगपुरुष युगंधर प्रभू रामचंद्राचा सच्चा भक्त नरेंद्र दामोदरदास मोदी जोपर्यंत आहे, तोपर्यंत काँग्रेस काय, पण हिरड्यांना बाजू देणारा एकही माणूस या देशामध्ये याच्या पुढे राजकारण करू शकत नाही, कुठलाही नेता नाही करू शकत. मोहित राजपूतची हत्या करणाऱ्या त्याच्या हत्याने रंगलेला हात ज्या लोकांचा त्यांना तुम्ही उमेदवार करतात, एक खून पत्रावर तुम्ही 25 वर्षापूर्वी मधुकरचा ईश्वराने तुमच्या छात्यावर दुसरा मधुकर उभा केला, संजय शर्मा. आणि आता आत्ताच नाही, यापुढे जिथे जिथे तुमच्याशी राजकीय लढाई असेल, मी प्रत्येक सभेत येणार म्हणजे येणार. गावी साहेब, कधीतरी तुम्हाला जनतेला सांगावं लागेल की मी तुमचा कधी राजकारणातला सत्तेचा आढावा आहे का, कधी कुठल्या कामासाठी मी तुम्हाला फोन केला. हिला तुम्ही 10 वर्ष खासदार होत्या. अरे आम्ही विचाराने भेटलेले लोक आहेत. आमच्या रक्ताच्या थेंबावर फक्त या हिंदुस्थानवर प्रेम करणाऱ्या पक्षाचे पाय म्हणून जगण्याचे संस्कार आहेत. आता दिवस संपलेले आहेत. एक धारा रक्त होते, आता आजची पंडित जवाहरलाल नेहरूंनी स्वातंत्र्यानंतर लावली काही कलम 30, याची लढाई आता संसदेत, आणि हे धारा 30 रद्द करायचं आहे. काय ते धारा 30 माहिती आहे तुम्हाला? हे बघा, ही छोटीशी क्लिप एका मिनिटाची ऐका. ते धारा 30 काय समाप्त हो सकती है। धारा 30 के बारे में अगर आप नहीं जानते तो सुनिएगा। मोदी ने हिंदुओं के साथ नेहरू द्वारा किए गए विश्वासघात को सुधारने के लिए शायद लगभग पूरी तैयारी कर ली है। क्या आप धारा 30 के बारे में सुन चुके हैं, इसका मतलब जानते हैं तो इस वीडियो को पूरा देखिएगा। एक बार क्या हुआ था, धारा 30 जिसे नेहरू ने अन्यायपूर्ण तरीके से संविधान के अंदर शामिल कर लिया। जब नेहरू ने इस कानून